पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। होळीची पारंपरिक नांदी दांडी पौर्णिमेनिमित्त भांग्या मारुती चौकात विधिवत पूजन, ढोल ताशांच्या गजरात उत्सवाची सुरुवात। ऐतिहासिक परंपरेला उजाळा देत धुळेकर सज्ज। धुळे शहराच्या ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरेनुसार दांडी पौर्णिमेच्या दिवशी होलिका उत्सवाची औपचारिक सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली। गल्ली नंबर 6 येथील सुप्रसिद्ध भांग्या मारुती विजय व्यायामशाळा चौक इथं पारंपरिक पद्धतीनं दांडी पूजन करून होळी उत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला। होळीच्या बरोबर 1 महिना आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेला धुळे शहरात विशेष महत्त्व आहे। या दिवशी एरंड किंवा बांबूची दांडी विधिवत रोवून होलिका उत्सवाची सुरुवात केली जाते। ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे जपली जात असून आजही शहरातील नागरिक मोठ्या श्रद्धेनं या विधीत सहभागी होताना दिसतात। कोल्हापूर नंतर कुस्तीची समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या धुळ्यात पूर्वी व्यायामशाळांच्या माध्यमातून रंगपंचमीच्या मिरवणुका बैलगाड्यांमधून काढल्या जात असत। त्या काळी या मिरवणुकांमध्ये ढोल, ताशे, लेझीम आणि पारंपरिक खेळांच्या सादरीकरणातून उत्सवाला वेगळीच रंगत येत असे। काळानुसार उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरी धुळ्याची परंपरेशी असलेली नाळ आजही तितकीच घट्ट असल्यानं या दांडी पूजनातून पुन्हा एकदा दिसून आले। ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक घोषणांमध्ये दांडी रोवून पूजन करण्यात आले। यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण होते। शहरात आगामी काळात होणाऱ्या होळी व रंगपंचमी उत्सवासाठी धुळेकर सज्ज झाले असून परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत हा उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। व्यायामशाळेचे पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले, धुळ्याची परंपरा ही केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून ती शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक आहे। बदलत्या काळातही ही परंपरा जिवंत ठेवणे हे सर्व धुळेकरांचं कर्तव्य आहे। दांडी पौर्णिमेच्या निमित्तानं झालेल्या या विधी पूजनामुळे शहरात होलिका उत्सवाची चाहूल लागली असून येत्या काळात विविध भागात पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी। मी पांडुरंग गायकवाड, भांग्या मारुती व्यायाम शाळेचा एक कार्यकर्ता। आम्ही भांग्या मारुती व्यायाम शाळेतर्फे वर्षभरात जे उत्सव येतात ते उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करतो। सर्व कार्यकर्ते मिळून त्यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव आणि होळी उत्सव हे मुख्य उत्सव आहेत। गणेशोत्सव आमच्याकडे 61 किलो चांदीची मूर्ती आहे। ही मूर्ती आम्ही दरवर्षी बाहेर तिची प्रतिष्ठापना करतो आणि 10 दिवस तिची पूजा अर्चना होते। तशी वर्षभर आमच्या मंदिरात होत असते। आणि होळीच्या दिवशी होळीचं दहन, होलिका दहन आम्ही करतो। दुसऱ्या दिवशी रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। रंगपंचमीला विविध भागातून कार्यकर्ते त्यांच्या बैलगाड्यांसह त्यांच्या वाहनांसह त्या ठिकाणी रंगपंचमीचा आनंद घेत असतात। आणि होळीची सुरुवात ही दांडी पौर्णिमेने होते। तर आज दांडी पौर्णिमा आहे। या दांडी पौर्णिमेच्या दिवशी या होळीच्या दांड्याचं म्हणजे एरंड्याच्या झाडाचं आज पूजन केलं जातं आणि आजपासून या होळीच्या तयारीला सुरुवात होते। पूर्वी कार्यकर्ते गौऱ्या वगैरे गोळा करायचे, लाकडं गोळा करायचे। विकत घेण्याची परंपरा पूर्वी नव्हती। तर गौऱ्या आणि लाकडं कार्यकर्ते गोळा करून आणायचे तुटलेल्या झाडांचे वगैरे आणि गौऱ्या शेणाच्या गौऱ्या थापायचे कार्यकर्ते आणि त्या गौऱ्या आणि ते लाकडं जाळायचे। पण आता ते गौऱ्या वगैरे लाकडं वगैरे प्रथा बंद झाल्यामुळे आम्ही आता विकत आणतो गौऱ्या वगैरे आणि मग होळी उत्सव आम्ही साजरा करतो। आणि रंगमारुती व्यायाम शाळेतर्फे दरवर्षी होळी, गणेशोत्सव हे उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केले जातात। होळीच्या आधी 1 महिना आधी दांडी पौर्णिमा येते। या दांडी पौर्णिमेच्या दिवशी एरंड्याच्या दांड्याचा म्हणजे झाडाचं पूजन केलं जातं आणि मग त्या दिवसापासून होळीच्या तयारीला सुरुवात होते। ही दांडी पौर्णिमा म्हणजे होळीची सुरुवात आणि पुढच्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असते 1 महिन्याने। तर होळी आम्ही साजरी करतो। प्रत्येक सण आम्ही उत्साहाने साजरा करतो, आम्ही सर्व कार्यकर्ते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।